या संदर्भात बोलण्यासाठी नगरसेविका आशा मराठे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। आशाजी, आपण पाहतो अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। ही संपूर्ण जबाबदारी खरं तर प्रशासनाची आहे आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑडिट केलं गेलं नव्हतं का? तुम्ही या संपूर्ण प्रकारासंदर्भात काय सांगाल? मी पण आज इकडे सीएसटी ला बीएमसी हेड ऑफिसला माझी मीटिंग लागलेली होती। मी इथे आलेली होती बाजार आणि उद्यानची। मला ही माहिती कळाली की आता तिथे असं घटना घडलेली, ही खूप दुर्दैवी घटना आहे। असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण मी अधिकाऱ्यांशी बोलले तर ते आपण तिथे ट्रिमिंग वगैरे करून घेतलेलं आहे। पण आता मी प्रत्यक्षात जाऊन बघेल की तिथे काय सत्य घटना आहे। ते झाड पडले, लहान मुलं, शाळेची बस होती, तर त्या मुलं घाबरलेली आहेत। काही मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत असं मला कळवण्यात आलेलं आहे। तर मी आता 10 मिनिटात तिथे मी पोहोचते। मात्र आशा मराठी जी, या ठिकाणी आपण जर हा परिसर पाहिला तर बरेच वृक्ष या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे हा वर्दळीचा परिसर आहे। मुलांची ये जा असते, माणसांची ये जा असते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर हा परिसर पाहिला तर कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणात केले गेलेले आहे। त्यामुळे साहजिकच या झाडांना याचा धोका पोहोचू शकतो याची कल्पना प्रशासनाला आधीच यायला हवी होती। मात्र तसं काहीही झालं नाहीये आणि अखेर ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्यांना आत्ताच आपलं कॉन्क्रिटीकरण झालं होतं रोडचं, परंतु तिथे झाडाची दरवर्षीप्रमाणे तिथे ट्रिमिंग करून घेतलेलं आहे। ऑडिट झाडाचं झालेलं आहे की नाही ते आता मी त्यांना विचारलं तर ते बोलले झाडाचं ऑडिट केलेलं आहे, पण आतून पोकळ झालेलं ते प्रशासनाला विचारलं तर प्रशासन म्हणाले की आतून ते हे झालं होतं ते कळालं नाही, पण आम्ही ऑडिट केलेले असं प्रशासनाने सांगितलेलं आहे मला। नक्कीच धन्यवाद आशा मराठीजी, टीव्ही9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच या सगळ्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती प्रशासनाची आहे आणि या सगळ्याची माहिती आपण घेऊन बोलतो असं नगरसेविका म्हणतायत, महापौर म्हणतायत, पण ही घटना तर आता घडून गेलेली आहे आणि नेमकी या ठिकाणी एक मुलगा अजूनही या ठिकाणी अडकलेला आहे। दरम्यान चेंबूरमध्ये स्कूल बसवर हे झाड कोसळलं आणि यामध्ये 10 मुलं जखमी झालेली आहेत। एक मुलगा बसमध्ये